आज रविवार, पदयात्रेचा 11वा दिवस। या 11व्या दिवशीपर्यंत पदयात्रेने आपल्याला काय शिकवलं किंवा पदयात्रेतनं आपण काय शिकलो। सर्वात महत्त्वाची गोष्ट पदयात्रेने पहिल्या दिवसापासून शिकवली ती म्हणजे शिस्त आणि वेळ पाळायची सवय। याच्यामुळे काय झालं, आज 11व्या दिवशी सुद्धा निघालेले सर्व पदयात्रेकरू त्यांच्या वेळेत योग्य त्या शिस्तीने कुठेही यजमान, दाते, तिथले ग्रामस्थ, तिथला निसर्ग, त्या गावातल्या चालीरीती, रूढी, परंपरा यांचा कुठेही अवमान न करता, त्या कोणत्याही ठिकाणी बेशिस्त वर्तन न करता सर्व ठिकाणी सद्गुरूंनी दिलेली शिस्त बाळगून 32 किलोमीटर अंदाजे किंवा सरासरी दिवसाचा टप्पा ओलांडत आज इंदापूर येथून निघालो। कालचा मुक्काम इंदापूरच्या श्री राम मंदिरात होता आणि शनिवार असल्या कारणाने हरिपाठापासून झालेली सुरुवात हनुमान चालीसा आणि नंतर बजरंगबलीच्या आरतीने संपन्न झाली। नंतर आरती उपासना आपली पूर्ण केली। जी दत्त संप्रदायातली आरती उपासना आहे ती आपण पूर्ण केली आणि आपण शेजारती जी म्हणतो त्यावेळेला करुणात्रिपदी म्हणतो, जी सद्गुरू परमपूज्य श्री टेंबे महाराज म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांनी लिहिलेली आहे। ही करुणात्रिपदी आपण पदयात्रेत सद्गुरूंनी लावून दिलेल्या शिस्तीने तिन्ही त्रिकाळ म्हणतो। म्हणजे सकाळच्या आरतीनंतर पण काकडा करुणात्रिपदी म्हणतो, दुपारच्या माध्यान्ह नैवेद्याच्या आरतीनंतर पण करुणात्रिपदी म्हणतो आणि संध्याकाळच्या वेळी पण करुणात्रिपदी म्हणतो। ही फक्त आपल्या सद्गुरूंनी आज्ञा दिली की ती पदयात्रेत म्हणायचे। पदयात्रेत अशासाठी की ही शिस्त आणि ही वेळ ज्या ठिकाणी आपल्याला पाळता आली नाहीये, अनावधानाने म्हणा किंवा ठरवून म्हणा, त्या ठिकाणची चूक भूल माफ करावी गुरुदेवांनी आणि यासाठी ही करुणा भाकायची आहे, म्हणून ती करुणात्रिपदी। अशी करुणात्रिपदी म्हणत म्हणत आम्ही ही पदयात्रा आता काय शेवटच्या अक्कलकोटला पोहोचण्याच्या काही 3-4 दिवसांपर्यंत पोहोचवलेले आहे। असे सर्व पदयात्री, भाग्यवान पदयात्री पदयात्रेमध्ये फक्त 11व्या दिवशी शिस्त आणि नियम आणि वेळेचं महत्त्व समजलेले हे सर्व पदयात्री। हेच सर्व जर आम्ही सर्व पदयात्रीने शिस्त आणि वेळेचे नियम जर दैनंदिन जीवनात आचरणात आणले आजच्या ह्या 15 दिवसाची पदयात्रा झाल्यानंतर, तर पुढचे उरलेले 350 दिवस या वर्षाचे असं आपण गृहीत धरू की सद्गुरूंचं खरंच आपल्याला जी शिकवण दिलेली होती त्याचं कृतकृत्य झालं असं मला वाटतं। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय हो स्वामी हो।